सध्या सर्वत्र पसरलेल्या गॅस टंचाईच्या अफवामुळे नागोठणे परिसरात आज सकाळी गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा पाहायला मिळाल्या। सकाळपासूनच नागरिक आपले रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सी समोर गर्दी करत असल्यानं परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। नागोठण्यातील मुख्य गॅस वितरण केंद्रावर आज सकाळपासूनच महिला आणि पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या। जागतिक परिस्थितीमुळे गॅस पुरवठा खंडित होईल या भीतीपोटी अनेक ग्राहक आगाऊ सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड करताना दिसले। रांगेत उभ्या असलेल्या काही ग्राहकांनी सांगितले की गॅस मिळवण्यासाठी त्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे। एकीकडे नागरिक गर्दी करत असताना प्रशासनानं मात्र गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचं स्पष्ट केले। रोहा तहसील कार्यालयानं आधीच स्पष्ट केले आहे की गॅस पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी साठेबाजी करू नये। 25 दिवसांच्या नियमामुळे केवळ गरजेनुसारच सिलेंडरचं वाटप केले जात आहे। कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागल्यानं काही नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली। पुरवठा सुरळीत असेल तर आम्हाला इतका वेळ का थांबावे लागत आहे असा प्रश्न काही ग्राहकांनी उपस्थित केला। मात्र गॅस वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी सर्व ग्राहक आल्यामुळे हा ताण निर्माण झालाय। नागरिकांनी संयम राखावा आणि केवळ अफवांना बळी पडून गर्दी करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे। जनोदय करिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे।